IVF प्रोसेस खूप अवघड आहे का? आयव्हीएफ प्रोसेस बिलकुल अवघड नाही. साधारणतः तुम्हाला 1.5 महिन्याचा कालावधी लागतो. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करायला येतात तो महिना आणि त्याच्यानंतरची जी पाळी आली त्याच्या डे 2 पासून साधारणतः आम्ही स्टिम्युलेशन स्टार्ट करतो. म्हणजे साधारणतः पहिल्यांदा तुमचं कन्सल्टेशन, त्याच्यानंतर नवरा आणि बायको या दोघांच्या तपासण्या, त्याच्यानंतर स्क्रीनिंग होतात, ब्लड स्क्रीनिंग होतात. त्यानंतर तुमचं स्कॅनिंग सुरू होतं डे वाईज. नंतर आपण एग रिट्रायव्हल किंवा ओसाइट पिकअप जे म्हणतो की जे बीज काढून घेणे ती प्रोसेस होणार. त्याच्यानंतर मिस्टरांचं जे आपण सिमेंट घेतलेलं आहे त्याच्या थ्रू फर्टिलायझेशन किंवा एक्सी ही प्रोसेस होणार. त्यानंतर आपण तेच एम्ब्रिओ कल्चर करण्यासाठी ठेवणार. तो जो आहे 3 डेज किंवा 5 डेजचा झाल्यानंतर आपण त्याला एम्ब्रिओ ट्रान्सफर करणार. एम्ब्रिओ ट्रान्सफर केल्यानंतर एक 14 दिवसानंतर आपण प्रेग्नन्सी टेस्ट करणार. ही एवढी अशी 8 टप्प्यांची प्रोसेस आहे.